हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. अजित पवारांनी सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिका घेतल्याचं माझ्या कानावर. खरं खोटं काय ते बाहेर येईल. पार्थ पवारांना वाचवलं जातंय असं मला वाटतं. अंबादास दानवेंचं मोठं विधान. अंबादास दानवे खोटं बोलतायत. त्यावेळी मी स्वतः वर्षावर होतो. अजित पवारांच्या राजीनाम्याबाबत कुठलीही चर्चा नाही. अंबादास दानवेंचा दावा चंद्रशेखर बावनकुळेंनी फेटाळला. हर्षदा शिरसाटांनी मतदार यादीत फेरफार केला. अंबादास दानवेंचा संजय शिरसाटांच्या मुलीवर गंभीर आरोप. शिरसाटांनी आरोप फेटाळले. नेमकं कोणतं विधान शिस्तभंग करणारं? रुपाली ठोंबरेंनी पक्षालाच मागितला खुलासा. दादांनी चाकणकरांचं समर्थन केलं नव्हतं. अजितदादांची बाजू मांडणं माझं काम असं म्हणत पक्षालाच प्रतिप्रश्न. मुलीच्या साखरपुड्यावरनं ट्रोल झाल्यानंतर इंदुरीकर महाराजांकडनं खंत व्यक्त. मी आता फेटा खाली ठेवण्याच्या विचारात. 2 ते 3 दिवसात निर्णय घेण्याचं इंदुरीकरांचं वक्तव्य. दहशतवाद्यांना पुलवामासारखा हल्ला करायचा होता, मात्र एका दहशतवाद्याच्या अटकेमुळे पुलवामासारखा प्लॅन उधळला. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. दिल्ली स्फोटातील मोठा प्लॅन समोर. दहशतवादी उमर मोहम्मदचा दिल्लीतील कॅनॉट प्लेस भागात कार चालवतानाचा व्हिडिओ समोर. स्फोटकं असलेली कार चालवतानाचा व्हिडिओ समोर आल्यानं खळबळ. लग्न जुळेना म्हणून अकोल्यातील एका तरुणाचं शरद पवारांना लिहिलं पत्र. एकटेपणा जाणवतोय. पत्रातनं तरुणानं मांडली व्यथा. तरुणाला लग्नासाठी मदत करण्याचे पवारांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश. आणि नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कुंभमेळ्याच्या 6000 कोटींच्या कामांचं भूमिपूजन. यंदाच्या कुंभमेळ्याला 5 पट अधिक भाविक येण्याचा अंदाज. मुख्यमंत्र्यांची माहिती. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी. अजित पवार सरकारमधनं बाहेर पडणार होते. पार्थ पवार जमीन प्रकरणामध्ये अजित पवार राजीनामा देणार होते असा दावा अंबादास दानवेंनी केला. रागात ते राजीनामा देणार होते आणि सरकारला बाहेरून पाठिंबा देणार होते असं दानवे म्हणाले. त्यामुळे अंबादास दानवे यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. याच्या डायरेक्ट मुख्यमंत्री रोल केल्याशिवाय याच्यात पार्थ पवार वाचूच शकत नाही. जे झालं वर्षावर त्याच्या बोलायला मला वेळ मिळाला नाही. माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी वर्षावरच्या बैठका झाल्या. अजितदादांनी त्वेषानी रागानी सरकारमध्ये बाहेर पडून सरकारला पाठिंबा देतो इथपर्यंतची भूमिका घेतल्याचं आमच्या कानावर, माझ्या तरी कानावर आहे. हे मी नव्यानं बोलतोय. हे की जे कानावर आहे ते सांगतोय मी. खरं खोटं बाहेर येईल. आणि म्हणून अशा याच्या कारणामुळं अजितदादा आणि पार्थ पवारांना वाचवलं जातंय असं मला वाटतं. भारतीय जनता पार्टीला माहिती होतं हे सगळं होणार आहे म्हणून. हे सगळं होणार भारतीय जनता पार्टीला ज्ञात होतं. आणि हे सगळं करून अजितदादाला अडचणीत आणणं हे सुद्धा त्यांचं उद्दिष्ट आहे. हे काय पूर्ण करू द्यायचं आणि नंतर झाल्यावर सांगायचं का आता याची सारवासारव करायची. ही मोडस ऑपरेंडी आहे की याच्यात उद्या फाईल तयार झाली आता अजितदादांची. उद्या काही केलं की याच्यात 1 मिनिटात पार्थ पवारला अटक होऊ शकते. हे भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र आहे. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी अजित पवारांच्या राजीनाम्यासंदर्भातील वक्तव्य हे बावनकुळेंनी खोडून काढलंय. अजित पवारांच्या राजीनाम्यासंदर्भात कुठलीही चर्चा वर्षा निवासस्थानी झाली नव्हती. तसंच अंबादास दानवे खोटं बोलतायत कारण त्यावेळी मी स्वतः तिथे होतो असा खुलासा चंद्रशेखर बावनकुळेंनी केला. खोटारडेपणा आहे. मी होतो वर्षा बंगल्यावर. अंबादास दानवे हे काही वर्षावर थोडे होते तेव्हा.
मी त्यावेळी वर्षावर होतो, असा कुठलाही चर्चा झाली नाही. त्यामुळं मला असं वाटतं की कुठलीही अशी चर्चा झाली नाही. केवळ अजितदादा आपल्या एक पुरवणी मागण्याची काही चर्चा आणि काही चर्चा पॉलिटिकल याच्याकरता आले होते. आज नाही तर उद्या हे जे उपद्व्याप चालले त्यातून त्यांना बाहेर पडावं लागेल. हे आता काही लपून राहिलेलं नाही. हो, सत्तेतून बाहेर पडावं लागेल. ते स्वतःहून बाहेर पडावं लागेल अशी परिस्थिती निर्माण केल्या जाईल. तर पुण्याच्या कोरेगाव जमीन प्रकरणी पार्थ पवार अडचणीत सापडलेत आणि त्यानंतर हा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय स्वतः अजित पवारांनी जाहीर केला. मात्र आता पार्थ पवारांना भराव्या लागणाऱ्या दंडावरनं जोरदार चर्चा रंगली आहे. व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवारांना 42 कोटींचा दंड भरावा लागणार अशी माहिती समोर आली. मात्र या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी महत्त्वाचं विधान केलं. ही सरकारी जमीन असल्यामुळे व्यवहार करताना आकारला जाणारा दंड तपासून घ्यावा लागेल. तसंच व्यवहारासंदर्भात पाठवण्यात आलेली नोटीस सुद्धा तपासून पाहावी लागेल असं विधान बावनकुळेंनी केलं. दरम्यान काल केलेल्या वक्तव्यानंतर बावनकुळेंनी पुन्हा एकदा खुलासा केलाय. आयजीआरच्या नियमाप्रमाणे नोटीस बरोबर आहे, ही रक्कम भरावी लागेल असा खुलासा बावनकुळेंनी केला. मला हे आयजीआर सध्या सुट्टीवर आहे. सोमवारी मी आयजीआरला बोलवलं आहे. आयजीआरला मी चेक करायला लावणार आहे की तुम्ही जे 42 कोटी वसूल करतायत, जो व्यवहारच रद्द आपल्या सरकारला करायचा आहे, जो व्यवहारच त्या ठिकाणी रद्द होणार आहे, कारण ती सरकारी लँड आहे. चौकशी समितीला आमच्या चौकशी समितीचे पॅरामीटर काय आहे, कोणी गडबड केली आहे. सातबारे बंद असताना जे प्रॉपर्टी कार्ड तयार झालं, प्रॉपर्टी कार्ड न बघता कशी रजिस्ट्री झाली, हे सर्व चौकशीचे मुद्दे आहे. चौकशीच्या मुद्द्यावर मी काही भाष्य करणार नाही. पण मात्र आयजीआर आल्यावर मी हे चेक करेल की 42 कोटीची नोटीस दिली आहे, ती नोटीस व्यवहार रद्द करायचा आहे, तरी नोटीस का दिली हे चेक करावं लागेल. मुद्रांक अधिनियम महाराष्ट्र आणि केंद्राचा मुद्रांक कायदा यामध्ये टायटलला अर्थ नाही आहे. व्यवहारासाठी जो जातो, व्यवहाराकरता जो त्यांच्याकडे जातो मुद्रांक अधिकाऱ्याकडे, तेव्हा जो अमाऊंट दाखवता आली 300 कोटी, 300 कोटीवर 60% 21 कोटी हे नोंदणीचे आणि करार रद्द करण्याकरता तेवढाच रक्कम म्हणजे 60%ची जी रक्कम आहे 21 कोटी रिकन्व्हेन्स करण्याकरता तेवढीच रक्कम लागतं. त्यामुळं आयजीआरनी पाठवलेली नोटीस योग्य आहे असं मला आयजीआरनी सांगितलं. कारण मी काल म्हटलं होतं ही मी तपासणार आहे. जी नोटीस काढली ती मला वाटतं मुद्रांक अधिकाऱ्यांनी खालच्या लोकांनी काढलेली आहे आणि आज आयजीआरनी मी ते चेक केलेलं आहे. त्यामुळं मी कालच्या बोलण्याप्रमाणे मी तपासणार असं म्हटलं. आज मी ते तपासलं आहे. आयजीआरच्या मुद्रांक नियमाप्रमाणे ते बरोबर आहे. आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आमदार संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाट यांच्यावरती मतदार यादीत फेरफार केल्याचा गंभीर आरोप केलाय. मुदत संपल्यानंतरही हर्षदा शिरसाट यांचं नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याचा दावा दानवेंनी केला आणि या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असल्याची माहिती अंबादास दानवेंनी दिली. खऱ्या अर्थानं निवडणूक आयोग कशा पद्धतीनं काम करतं याचं हे एक उदाहरण आहे असं म्हणत दानवेंनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय आणि या तक्रारीनंतर आता तपासणीचे आदेश देण्यात आले. निवडणूक आयोग फोटांडे माझ्याकडे आता एक पुरावा आहे. संजय शिरसाटांच्या मुलीचं नाव मतदार यादी डिक्लेअर होण्यानंतर त्यात सहभागी करून घेण्यासाठीचा अर्ज आहे त्याच्यावर त्याच्या मुलीचा. मी कलेक्टरांना हे पाठवलेलं आहे. कलेक्टर म्हणे मी चेक करतो. नाव मतदार यादीत टाकणं ही प्रोसेस आहे, ही काही कधी बंद नसते होत. पण मतदार यादीत कधी यायचं त्याचं लिमिटेशन ठरलेली आहे आणि हे तोडण्याचा प्रयत्न याच्यात झालेला दिसतो. कलेक्टर म्हणे मी कारवाई करेल. होते की नाही होते अजून मतदार यादी बाहेर आल्यानंतर या गोष्टी कळेल. पण माझ्या माहितीप्रमाणे हे सगळे डिटेल्स माझ्याजवळ आहे. थोडक्यात नाही याच्यात ठीक आहे ना, याच्यात अजून मी कलेक्टरांना बोललेलो आहे. एका BLOने याच्यात काहीतरी चुकीचं काम केलेलं दिसतंय, राजकीय दबावाखाली केलेलं दिसतंय. दरम्यान दानवेंचे आरोप हे शिरसाटांनी फेटाळून लावलेत. ते काय म्हणाले ते ऐकूयात. गोंधळ झाला, गडबड झाली. अरे आज जाणं नोंदणी चालू आहे ना, परंतु यांना असं वाटतंय की मतदार नोंदणी बंद झालेली आहे. ज्यांना काही माहिती नाही ना ते असे मूर्खासारखे स्टेटमेंट देतात आणि त्यांना वाटतं काहीतरी फार मोठा काहीतरी गोंधळ झालाय
आणि आता काहीतरी याद्या बदलण्यात येत आहेत, असं काही झालेलं नाही. आणि याची त्यांना जर माहिती नसेल तर त्यांनी कलेक्टरकडून घेणं अपेक्षित आहे. पुढची बातमी बघूयात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यातला वाद चांगलाच रंगलाय. जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप स्वतः जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंवरती केलाय. तसंच आता आधी धनंजय मुंडे आणि माझी नार्को टेस्ट करावी अशी मागणी देखील जरांगे पाटील यांनी केली. 2-4 आरोपी आणि धनंजय मुंडे स्वतः यांनी कट रचल्याचा आरोप जरांगेंनी केला. तर दुसरीकडे जरांगेंनी अजित पवारांनी मुंडेंना पाठबळ देऊ नये असं म्हणत इशारा दिला. सांगितलं मी तेव्हा मला नार्को टेस्ट करायची तर मी तयार आहे. मुख्यमंत्र्यांना सांगितलं. आता याच्यात मागं सारख्यात नेण्याचं तुम्हाला मी अडचणीत आणणार. तुम्ही खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं करायचं नाही. तेव्हा म्हणतो ना नार्को टेस्ट करायची तर हो द्या. मायामुळं सगळे तर बाहेर येईन त्याचं. कोणाकोणाचं काय केलं, महादेव भाई मुंडेला काय केलं, त्या बाप्पू आंधळेला काय केलं, त्या गीतेंना काय केलं, संतोष भाईच्या देशमुखांच्या प्रकरणात किंवा अंधारातून किती चाली रचल्या हे तरी लोकांना माहित होईल. गरीबाला तुला गरीब मराठ्याचं त्यांचं टोला टोली लावून द्यायची होय आणि पाप तू घरी जाय. आता दोघंच आपण टेन्शन घ्यायचं नाही. वांजरी नको, मराठी नको, दलित नको, मुस्लिम नको, बहुजन नको, कुणीच नको. तू नार्को टेस्ट चल, मी चल घालून तिथं कांदळ्या घालाय 2-2 अडीच घालून दे. चल तू तिकडे चल. बीडमधून तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, त्याला अजित दादा लवकर चौकशीला पाठवा. त्याला ते अर्ज करायला सांगा नार्को टेस्टचा. माझ्या जिथं सह्या लागतात तिथं घ्या. तुला नसेल तर मी वावरी घेतो, फी भरतो, कोर्टात येतोय. नाही भरली ते 2 बापाच्या अवलाद तिची. पण एका बापासारखं वाघ तिकडे नार्को टेस्टला चल. ही कट रचल्याला धनंजय मुंडेंनी स्वतः हे 2-4 आरोपी आणि त्यांनी मिळून त्या रेस्ट हाऊसला हे सगळं शिजलेलं आहे. हे सत्य आहे आणि हे उघड पडणार. आता फक्त अजितदादांनी सांभाळून राहावा. अजितदादांनी खोडा घालू नाही. अजितदादांनी विनाकारण आता बळ द्यायचं कमी करावं. खरं करावं.